नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गावरान पद्धतीचं चिकन, तेही शेतात चुलीवरचं। चला बघूया याची रेसिपी आणि मी तुम्हाला व्ह्यू सुद्धा दाखवणार आहे। तर सर्वात आधी आता आपण निघालोय शेतात जायला। बघू शकता तुम्ही व्ह्यू बघा किती छान आहे, सर्वीकडे छान हिरवळ पसरलेली आहे। आता आपण शेताच्या रस्त्याने लागलेलो आहे। बघू शकता इथे सागवनाचे पण तुम्हाला झाड आजूबाजूला दिसत आहे। आता आपण शेतात पोहोचलो। सर्वात आधी मी तुम्हाला मोठं इथे आंब्याचं झाड दाखवत आहे। खूप मोहर आलेला आहे आंब्याच्या झाडाला आणि इकडे दुसरं छोटं सुद्धा आंब्याचं झाड आहे। इथे पेरूचं सुद्धा झाड आहे मोठं। आता तिथे पेरू नाही लागलेले आहे पण आंब्याला आंबे लागले आहे। बघू शकता छोटे छोटे आंबे इथे लागलेले आहे। खूप छोटे आहेत हे आंबे, बघू शकता। आणि इथे आहे भल्ल मोठं चिकूचं झाड। बघू शकता किती लटपट इथे चिकू लागले आहे। बघू शकता किती मोठा चिकू आहे हा, खूप चिकू लागलेले आहे या झाडाला। आणि इकडे आहे आपले भाज्यांचे झाड। इथे वांग्याचे झाड दिसत आहे तुम्हाला। बघू शकता छोटे छोटे वांगे लागलेले आहे। हे फुल झाड आहे, जास्वंदाचं फुल बघा किती छान। आणि हा आहे संत्र्याचा बगीचा, लटपट इथे संत्र लागलेले आहे। बघू शकता छान मस्त गोड गोड संत्र आहे, आंबट गोड। आणि आता आपण इथे बनवूया आपली मेन रेसिपी गावरान चिकन। तर इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे। आलं लसूण पेस्ट, वाटण घेतलेलं आहे, गावरान चिकन, बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आणि खडे मसाले घेतलेले आहे। आपली चूल पेटली, यावर गंज ठेवला आणि आता मी यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। बघू शकता मस्तपैकी आज आपण चुलीवरचा चिकन रसा बनवणार आहोत, तोही गावरान चिकनचा। तेल गरम झालं, यामध्ये मी सर्व खडे मसाले घालून घेणार आहे। यामध्ये लवंग, विलायची, मोठी विलायची, दालचिनी, मिरे आणि तेजपत्ता घेतलेला आहे। व्यवस्थित इथे आपले खडे मसाले छान परतले की यामध्ये मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे चिरून, ते घालून घेणार आहे। बघू शकता कांदे घालायचे छान वाटते। आपण मस्त गावरान पद्धतीने आपण हे चिकन बनवणार आहोत आणि चुलीवरचं असल्यामुळे तर टेस्टचं काही सांगता सोय नाही, अगदी चविष्ट बनणार आहे। व्यवस्थित इथे आपण कांदा परतून घेऊ। कांदा परतला की यामध्ये आलं लसणाचं वाटण टाकून घेऊ। आलं लसण, कोथिंबीर आणि थोडं त्यामध्ये जिरं असं मी वाटण घरूनच तयार करून आणलेलं आहे। व्यवस्थित हे मसाला आपण इथे हा शिजवून घेऊ। आलं लसण कोथिंबीरीचं वाटण जे घातलेलं आहे छान कमीच आच ठेवायची आहे आणि व्यवस्थित हा मसाला आपल्याला इथे शिजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे सुखे मसाले घेतलेले आहे, तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर, ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपल्याला थोडा जाळ चुलीचा कमीच ठेवायचा आहे, नाहीतर एकदा चूल पेटली की त्याचा जाळ खूप जास्त होतो, म्हणून आपल्याला सांभाळूनच करायचा आहे। व्यवस्थित सुके मसाले सुद्धा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। बघू शकता आणि चालवत राहायचं आहे, नाहीतर बुडाला लागू शकते। आता इथे मी कांदा, खोबरं, टमाटर आणि थोडीशी कोथिंबीर हे भाजून याचं वाटण तयार करून आणलेलं होतं, ते सुद्धा आपण यामध्ये आता टाकून घेऊ आणि व्यवस्थित मसाला आपण इथे हा शिजवून घेणार आहोत। चूल असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित मसाला इथे चालून शिजवून घ्यायचा आहे, खूप जाळ करू नका। बघू शकता व्यवस्थित चालून आपल्याला हा मसाला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे, तेल सुटतपर्यंत असा खोरत राहायचा मध्ये मध्ये। आणि जाळ थोडा सांभाळूनच ठेवा, नाही तर खूप आपण जाळ लावून घेतो आणि मग तो जळते मसाला, त्याच्यामुळे व्यवस्थित छान असं मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये एक मी टमाटर घालून घेणार आहे। बारीक चिरून एक छोटं टमाटर घेतलेलं आहे, ते सुद्धा छान आपण परतून सॉफ्ट करून घेऊ आणि मसाल्याला छानपैकी आपल्याला आता तेल सुटू द्यायचं आहे। मसाला खाली जळला नाही पाहिजे म्हणून अगदी थोडं मी पाणी घालून घेतलेलं आहे, अगदी 1-2 घूट पाणी घालून घेतलेलं आहे। बघू शकता आणि व्यवस्थित हा मसाला आपल्याला छान तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचा आहे। छान असं मसाल्याला तेल सुटलं, बघू शकता तुम्ही छानपैकी मसाल्याला तेल सुटलं की स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे मी 3-4 पाण्याने हे चिकन, हे टाकून घेऊ आणि मसाल्यामध्ये याला व्यवस्थित आपण इथे परतून घेऊ। मी सांगितल्याप्रमाणे छान व्यवस्थित असं आपल्याला चालवत राहायचं आहे मसाला, नाही तर बुडात लागू शकतो। छानपैकी आता आपण हे चिकन या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। बघू शकता मस्तपैकी 1 किलो चिकन आहे हे, त्याचप्रमाणे मी इथे मसाले सुद्धा घेतलेले आहे आणि छानपैकी आता आपल्याला हे चिकन या मसाल्यामध्येच मुरू द्यायचं आहे। असं वाटलं तुम्हाला की बुडात लागत आहे तर थोडं अजून घोटभर पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता,
खूप नाही घालायचं आहे, मसाला बुडात लागू नये म्हणून, आणि थोडं जाळसुद्धा आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. आपण आधीच चिकन इथे कांदा तेल मिठात परतून नाही घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला सांभाळून करायचं आहे. मी यामध्ये चिकन मसाला घालून घेतला आहे, थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे. बघू शकता छानपैकी आपलं इथे चिकन आता मसाल्यामध्ये मुरल्या जात आहे. व्यवस्थित पुन्हा आपण याला एकदा मिक्स करून घेऊ आणि छानपैकी आता मंद आचेवर याला आपण 10 ते 15 मिनिटं होऊ देऊ. मध्ये मध्ये असं वाटल्यास तुम्ही मध्ये मध्ये चालवू शकता त्याला, आणि मंद आपल्याला आचेवर इथे 10 ते 15 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. व्यवस्थित इथे छानपैकी आपलं चिकन सुद्धा मसाल्यात मुरलं गेलेलं आहे. पुन्हा मी 5 मिनिटं याला मुरत ठेवते. बघू शकता व्यवस्थित तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. थंड पाण्याचा मसाल्याच्या भाज्यांना वापर करायचा नाही आहे आपल्याला. मी बाजूला दुसऱ्या चुलीवर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. छान उकळीचं पाणीच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. मी एक गडवा इथे पाणी घातलेलं आहे. साधारण दीड ग्लास पाणी मी आधी घातलेलं आहे. पुन्हा मला यामध्ये पाण्याची गरज वाटत आहे, त्याच्यामुळे पुन्हा मी इथे 1.5 ते 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. कारण की पुन्हा ही भाजी आपली शिजणार आहे. शिजायला सुद्धा आपल्याला यामध्ये पाणी लागणार आहे आणि रस्सा सुद्धा लागणार आहे. छानपैकी मस्त आपल्याला 15 ते 20 मिनिटं ही भाजी आता शिजवून घ्यायची आहे. म्हणजे गावरानी चिकन असल्यामुळे ते थोडं शिजायला वेळ लागतो. छानपैकी 20 मिनिटं इथे भाजी मी शिजवून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला शिजली की नाही शिजली ते मी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता असं छान हाडाचं पीस घ्यायचं, लेग पीस मी घेतलेलं आहे. बघू शकता व्यवस्थित चिकन इथे आपलं शिजून तयार झालेलं आहे. चुलीवरचं गावरानी चिकन आपलं इथे शिजून तयार झालेलं आहे. मस्तपैकी यावरती आपण कोथिंबीर घालू आणि खाण्यासाठी हे चिकन तयार आहे. या होळीला तुम्ही शेतामध्ये जाऊन नक्की हे चिकन बनवा आणि खा, आणि चव मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली म्हणून, आणि व्ह्यू सुद्धा तुम्हाला शेतामधला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. मस्तपैकी आपली इथे चिकनची भाजी बनवून तयार आहे. तुम्ही पानग्यासोबत खा, तुम्ही भाकरीसोबत खा, पोळीसोबत खा, भातासोबत खा, कशाही सोबत खा. खूप टेस्टी आपले हे चिकन बनवून इथे तयार झालेलं आहे, आणि मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.